आलीस? ये जेवायला बस. आई, नचिकेचा फोन आला होता, त्याला उशीर होणार आहे, तर मी थांबते त्याच्यासाठी. तुम्ही सुरू करा सगळे. हां, या. भाजी किती तेलकट झाली आहे आणि वरण किती पातळ आहे. गो, उद्यापासून स्वयंपाकघरात लक्ष घालत जा, म्हणजे स्वयंपाक चांगलं होतला, कळला? आणि आमका सगळ्यांका घरातल्यांका तुझ्या हातचा स्वादिष्ट जेवूक मिळतला. सांगते. माझ्या नवीन कामाचा चेक डिपॉझिट केलाय. पैसे जमा झाले की काढून देऊया. हो, थांबा जरा. त्यानं लक्षात आलं, आईच्या डब्याचे पैसे आणि म्हणजे फीसचे पण पैसे जमा झाले, ते ठेवा तुमच्याकडे. नंतर दे मला. नाही, पण मग आता कुठे ठेवू मी? आई, मला द्या ना. असे हे पैसे नंतर तुम्ही मलाच देणार ना, आत्ताच द्या. अगो, काय हा? आई, तुला काय हवंय? भात हवाय का? नकोय. तू पण काय बोलू नको, माका पण काय बोलू देऊ नको. हो हो, जेवताना वाद नको आहेत ना, म्हणून. नाही, जेवताना नाही, कधीच नको आहेत. पण असली माणसं घरात असताना. अहो, आता ती गेली आहे ना आतमध्ये. तुम्ही जेवा, शांतपणे जेवा. तुझ्या हात पैसे काढून घेतले तरी लाज नाही वाटली तिला? खरं तर शिवचे 50,000 पहिले परत करायला हवे होते. खरंय हो, त्याच्या उधारीपेक्षा त्याच्या मनाच्या उधारीच ओझं झालंय माझ्या मनावर. फार मोठ्या मनाने मदत केली नाही त्यांनी आपल्याला. होय घे बाय, किती साधो पोरगो आहे ना. आई वडिलांनी त्याच्यावर संस्कार चांगले केले होते. खरंय, देव त्याचं भलं करो. हाँ बताओ, क्या चल रहा है तुम्हारा उस लड़की के साथ? क्या माँ? कौन सी लड़की? गौरी जी। लेकिन मुन्ना, तुम हमारी बात मजाक में ना लेना. हाँ मुन्ना, हमने तुम्हारे लिए 3-4 लड़कियां देख रखी हैं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी, सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन,
हाऊ कॅन इट बी पॉसिबल?